नाशिक रोड बस स्थानकातील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघ नाशिक जिल्ह्यातर्फे रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष आयाज अकबर खान यांनी राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अधिकारी अरुण सिया यांना निवेदनद्वारे दिला। नाशिक रोड बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यात पावसाचे पाणी साचलेले असल्याने प्रवासी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग व्यक्तींना बसमध्ये चढण्यास उतरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। बस पाण्यात उभी राहते, त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांमध्ये पाय ठेवून चढावे लागते। नाशिक रोड बस स्थानकात भारतातून श्रद्धाळू नाशिक तीर्थस्थळ बघण्यासाठी व विविध धार्मिक पूजाविधी करण्यासाठी रेल्वेने पर्यटक येतात। या ठिकाणी महामंडळाची बस सिटी लिंक बसला उभे राहण्यासाठी व्यवस्थित जागा नाही। ह्या खड्ड्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अंध, अपंग व्यक्तींच्या पायात ठेच लागून रोज खाली पडण्याच्या घटना घडत आहेत। या खड्ड्यांमुळे बसही पलटी होऊन मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे। खड्ड्यांची दुरवस्था त्वरित न झाल्यास 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रवासी संघातर्फे खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आज परिवहन विभाग कार्यालयामध्ये साहेबांकडे आम्ही एक निवेदन द्यायला आलो, कारण नाशिक रोड बस स्थानकात जे खड्डे झाले त्याच्यामुळं प्रवाशांना खूप त्रास होतो। चढण्या उतरण्याचे पाणी भरलेले मोठमोठे खड्डे झालेले, शासनाने त्वरित याची दखल घ्यावी। आज जेणेकरून भारतातून पर्यटक किंवा श्रद्धाळू नाशिकमध्ये येतात, त्यांना खूप त्रास होतो। जेवढे अपडाऊन करणारे, रेल्वेमध्ये जाणारे, ते बसनी येतं जे करतात त्यांना खूप त्रास होतो। ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, प्रत्येकाला ठोकर लागते, काय नाही काय होतो। एवढे मोठं कधी बस पलटी होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते। म्हणून शासनाने त्वरित तो बस परिसर चांगला बनवावा अशी आम्ही मागणी करण्यासाठी निवेदन दिलं। कधी 15 ऑगस्ट तक यांनी नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार आहे। खड्ड्यामध्ये बसून आज नाशिक रोडचे बस स्थानकावर खड्ड्याचा कर्करोग लागलेला आहे, म्हणून शासनाने याच्यावर लक्ष द्यावे, नाहीतर आंदोलन करण्यात येईल। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आयाज अकबर खान, उपाध्यक्ष गौतम सोनवणे, बाळासाहेब गांगुर्डे, संपत जाधव, कैलास पगारे, कैलास तिवारे यांच्यासह आदी नाशिक जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।